आपकी अदालत मध्ये फॉर्मर युनियन मिनिस्टर स्मृती इराणींवर आरोप आहे की ह्या संभ्रम निर्माण करतात. हे बघा, जेव्हापासून तुम्ही अनाऊन्स केलंय की सास भी कभी बहू थी मध्ये तुम्ही परत तुलसी बनून येणार आहात, तर खूप कन्फ्युजन आहे. काँग्रेसचे लोक तर खूप खुश आहेत की चला या गेल्या टीव्ही मध्ये पिच्छा सुटला. ते तर म्हणतायत की गई भैंस पाणी में. तुम्ही मला म्हैस म्हणताय की पाणी? कारण म्हैस म्हणत असाल तर माझ्या फिजिकॅलिटीवर तुमचा संकेत आहे, पाणी म्हणत असाल तर तुमचा संकेत असेल की माणूस म्हणून मी किती खोल आहे. नाही, मी तर तुमच्या खोलीबद्दल बोलत आहे आणि तुमच्या फिजिकॅलिटीवर कोणी काही बोलू शकत चला, नाही, कारण अदालतमध्ये जनतेला हे तरी समजलं कमीत कमी मी म्हैस नाहीये. मी तर तुम्हाला कॉम्प्लिमेंट देईन की मागील काही महिन्यांमध्ये तुम्ही इतकं वजन कमी केलंय. मी सांगत होतो की कन्फ्युजन आहे. काँग्रेसचे लोक किती रिलीव्ड आहेत की या निघून गेल्या. आणि हे पहा, युद्धाच्या भूमीवर रजतजी कित्येक सेनापती विजय प्राप्त करतात किंवा ते हरतात, परंतु तुमचा युद्धाच्या भूमीवर हुद्दा असा वाढवा की शत्रू सुद्धा मिरवेल तुम्हाला मारून. हुद्दा इतका वाढवा की शत्रूला सुद्धा गर्व होईल की मी याला मारलं. परंतु शत्रूला सुद्धा हे माहितीये की देवाची अशी असीम कृपा आहे, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही मला मारलंय, मी पुन्हा प्रकट होते. काँग्रेसने तर आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून हे सांगितलं की गुड लक स्मृती इराणी. हे बघा रजतजी, तुम्ही माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग राहिला आहात मीडियामध्ये माझ्या सिनियरच्या नात्याने. तुम्ही एक काळ तो सुद्धा पाहिला होता जेव्हा काँग्रेस म्हणाले होते हु इज स्मृती, आणि आज त्यांच्या ऑफिशियल हँडलवरून येणं की गुड लक. तर जेव्हा शत्रूला सुद्धा गुड लक बोलण्यासाठी भाग पडतं, विचार करा हिंदुस्थानच्या त्या स्त्रीची जिद्द काय असेल. कुणीतरी हे सुद्धा लिहिलंय की या टीव्हीवर परत आल्या लौट के बुद्धू घर को आए. माहित नाही की ते कुठल्या गोष्टीला मूर्ख म्हणतात. ज्यामध्ये क्षमता असेल आणि 25 वर्ष मीडिया आणि टेलिव्हिजन बरोबर पॉलिटिक्समध्ये आपला जम बसवला असेल, जो जमिनीतून आला असेल आणि आपल्या कष्टाने आपलं नशीब चमकवलं असेल, जो कठीण परिस्थितीत सुद्धा कुठे ना कुठे राष्ट्राच्या सन्मानामध्ये आपली सेवा देत असेल, जर अशा बुद्धिजीवींना काँग्रेसच्या मी मूर्ख वाटत असेन तर ते सुद्धा ठीक आहे. मी जमिनीपासून आकाशापर्यंत या देशाला, या समाजाला पाहिलंय. जर काँग्रेस पार्टीचे असे लोक जे मेहनती आहेत, साधारण कुटुंबातून येतात आणि ज्या महिला आहेत, जर त्यांना आम्ही भारताच्या महिला साधारण कुटुंबातून येतात, त्यांना आपण मूर्ख वाटत असू, तर कदाचित त्यामुळेच ते आणखी 15 वर्ष अपक्ष राहतील. हे बघा, त्यांना हे तर वाटलं की अमेठीमध्ये स्मृती इराणी ह्या तर हरल्या, चला भाऊ आता तर झालं, पॉलिटिकल करिअर हरले तर संपलं. मी 2014 मध्ये सुद्धा होते अमेठीत. कदाचित ते विसरले. हरले तर मी 2004 मध्ये सुद्धा चांदणी चौकमध्ये. आणि तुम्ही विचार करा, जर मी 2004 ची चांदणी चौकची निवडणूक जिंकली असते, तर ती स्मृती इराणी बनली असती जी आज आपकी अदालतमध्ये बसली आहे. तर माझं नशीब कायमच विजयाने नाही लिहिलं, कित्येकदा मी माझ्या पराजयाने सुद्धा आपल्या नशिबाला नवीन रूपात लिहिलंय. तुमच्या पार्टीच्या लोकांचं कन्फ्युजन कदाचित दूर होईल. ते तर म्हणतायत त्यांना की अभी ना माहितीये. जाओ छोडकर अभी दिल भरा नहीं. माझ्या पार्टीमध्ये कन्फ्युजन नाहीये, कॉन्फिडन्स आहे स्मृती इराणी विषयी, की जेव्हा समाजासमोर, राष्ट्रासमोर एखादं आव्हान येईल, जेव्हा पार्टीच्या माध्यमातून राष्ट्राच्या, समाजाच्या सेवेची कुठलीही संधी येईल आणि जेव्हा स्मृतीला आम्ही सांगू ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडेल. आता तुम्ही एकदा परत सास भी कभी बहू थीच्या सेटवर आहात. हो. आता नवीन चॅलेंज आहे. अनेक लोकांना वाटतं की आम्ही मीडियाचे लोक खूप इन्स्युलर आहोत. आम्हाला काही माहीत नाही आमच्या समाजात काय होतंय. खूप कमी लोकांना हे समजतं की कलाकार जी भूमिका साकारतात मंचावर किंवा मग टेलिव्हिजनच्या पडद्यावर किंवा तुमच्यासारखे महानुभाव जे न्यूजच्या माध्यमातून समाजाला सांगतात, सूचित करतात, त्यांचा स्वतःचा एक विचार असतो, स्वतःचा एक अनुभव असतो. देशाच्या मनात कुठे ना कुठे त्यांचं सुद्धा मन सामील असतं. तर जे देशाच्या हृदयाशी आणि मनाशी जोडले जातात, हे सौभाग्य किती जणांना मिळतं. आज जेव्हा मी कलाकारांमध्ये वावरते, तेव्हा या तरुणांसारखं नवीन कलाकारांचं सुद्धा तिथे गट आहे.
आणि जेव्हा ते माझ्याबरोबर बसून चर्चा करतात, तेव्हा स्क्रिप्टवर कमी चर्चा होते. देशाच्या संसदेत काय चालू आहे? देशाच्या आर्थिक व्यवस्थेत काय चाललंय? देशाचा इतिहास काय आणि देशाचं भविष्य कसं बनवायचंय? या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होते. मग हे प्रॉब्लेम होऊ शकत नाही, कारण 2014 मध्ये सुद्धा तुम्ही सेटवर होतात आणि एक फोन आला होता आणि तुम्ही मी सरळ सगळं सोडून निघून सिमलात गेला होता. ऋषी कपूर साहेबांबरोबर एक सिनेमात काम करत होते, जेव्हा सकाळी-सकाळी फोन आला, की तुम्हाला दिल्लीला यायचंय, दुपारी शपथ घ्यायची आहे. तर माझा शेवटचा जो क्षण होता, जेव्हा मी कॅमेऱ्याला फेस केलं होतं, तो स्वर्गीय ऋषी कपूरजींबरोबर होता. आणि ऋषी कपूरजींनी तुम्हाला सल्ला दिला की ते म्हणाले, की "एक क्षण सुद्धा घालवू नको, वेळ अजिबात वाया घालवू नको." बाकी लोक जे क्रूमध्ये होते त्या सगळ्यांनी या गोष्टीचा कुठे ना कुठे आनंद व्यक्त केला आणि हे सुद्धा म्हणाले, की "लवकर बॅग भर आणि दिल्लीला जा." कारण राष्ट्रसेवापेक्षा मोठी सेवा आणि असं मोठं सौभाग्य आणखी कुठलंच नाही. मग आत्ता कुठली अशी संधी तर येणार नाही ना, की तुम्हाला परत फोन येईल आणि परत क्युकीचा सेट सोडून पुन्हा दिल्लीला शपथ घेताना दिसून याल? हे बघा, संधी मी शोधत नाही, संधी मला शोधतात. तर कुठली संधी मला कधी शोधून काढेल, हे मला माहीत नाही. इतकं मला माहिती आहे, की जेव्हा संधी मला शोधत येईल, तेव्हा तुम्ही कुठे ना कुठे ना निराश व्हाल, ना लज्जित व्हाल. मी जी प्रतिभा घेऊन पॉलिटिक्समध्ये आणि मीडियामध्ये ओळखली जाते, त्या बेंचमार्कपासून खाली उतरणार नाही, एवढं आपकी अदालतमध्ये मी वचन देते. कित्येकदा पाहिलं की बरेचसे फिल्म स्टार अमिताभ बच्चन राजकारणामध्ये आले होते आणि नंतर खूप निराश झाले. ते म्हणाले की हे खूप स्ट्रेसफुल आहे आणि मी कधीच राजकारणामध्ये जाणार नाही. राजेश खन्ना साहेब ते सुद्धा राजकारणामध्ये आले होते आणि ते सुद्धा निराश होऊन परत गेले. मी राजकारणात आले नाही, मी राष्ट्रकारणाशी जोडले गेले. फरक आहे. कारण राजकारणामध्ये तुम्हाला येता तुम्ही स्वतःसाठी काहीतरी शोधता. राष्ट्रकारणासाठी जेव्हा तुम्ही जोडले जाता, तेव्हा तुम्ही राष्ट्रासाठी नवीन उंची, नवीन सोयी यांचा शोध घेता. तर यामध्ये फरक असतो. स्वतःसाठी करणं ते तर खूप लोक करतात. इतरांसाठी जगणं, इतरांच्या प्रती सेवाभाव ठेवणं, असं सौभाग्य, संधी खूप कमी लोकांना मिळतं. तर माझं असं मत आहे, की जर तुम्हाला मिळाली ही संधी, त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं सर्वस्व अर्पण करायचंय. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी उपलब्धी ही आहे, की आले होते BJPमध्ये स्मृती इराणी बनून, आता दीदी बनले सगळ्यांची. हे बघा, तुमचं योगदान तर तुलसीच्या कॅरेक्टरच्या रूपामध्ये सुद्धा खूप होतं. त्यामध्येही लोकांना एका नवीन प्रकारे विचार करण्याची संधी दिली. आणि आम्ही 150 लोक होतो टीममध्ये. तर जेव्हा आम्ही लोकांनी पहिल्यांदा शो केला, तेव्हा क्वचितच एकता कपूर सोडून दुसऱ्या कुणाकडे स्वतःचं घर असेल, स्वतःचा एक चांगला बँक बॅलन्स असेल, आपली एक गाडी असेल. तर जेव्हा मी समाजात प्रेक्षकांना भेटते, त्यांचे आभार मानते, की तुमच्यामुळे 150 कुटुंब पोचली. आज सुद्धा जेव्हा मी परत क्योंकि सास भी कभी बहू थी करतोय, ते केवळ एक पात्र किंवा एक सीरियल नाहीये. कित्येक लोकांचा रोजगार आहे, जे जनतेमुळे खातील, वाढेल. तर तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा-जेव्हा तुम्ही टीव्ही ऑन कराल, कुणाच्या तरी घरात चूल पेटवली जाईल. मला तर हे सुद्धा सांगितलं गेलं की स्मृती इराणीला त्या काळी ₹1800 रोज मिळत होते. हो. मला McDonald'sमध्ये ₹1600 महिन्याचे मिळत होते. तर जेव्हा मला सांगितलं गेलं, की तुम्ही ॲक्टिंग कराल तर तुम्हाला दिवसाचे तेवढे मिळतील जे तुम्ही महिन्याचे कमावता. तर माझं लक्ष संपूर्ण त्या गोष्टीवर होतं, की भाई खूप अवघड परिस्थिती आहे आर्थिक. तर जर चांगला पेचेक म्हणजे जर तुम्हाला मिळालं तर काम केलं पाहिजे. तिथे एकट्या दुसरीकडे खूपच भावूक होत होती, की मी इतिहास रचणार आहे, तुला कल्पना आहे? मी म्हटलं, "मॅडम पेचेक सोडून मला काहीच कल्पना नाहीये." मग आता ऐकलंय की ते ₹1800 रोजचे आता हे 18 लाख रुपये 18 झाले. लाख तर झाले नाहीयेत. परंतु जरी झाले सुद्धा तर त्यामध्ये काय हरकत असावी? कारण आमच्या फील्डमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा कमी पैसा मिळतो. तर जोपर्यंत मी फील्डमध्ये होते, तोपर्यंत मी सगळ्यांपेक्षा हायेस्ट पेड ॲक्टर होते आणि मला हे कॅमेरावर सांगायला काहीच अडचण नाहीये, कारण मी माझा टॅक्स व्यवस्थित भरते आणि माझी इच्छा आहे की माझ्यासारखी जर कोणी सुद्धा महिला आज तुमचा हा कार्यक्रम बघत असेल किंवा इथे बसलेली कोणी महिला, तिने तिच्या फील्डमध्ये जाऊन करावं, की जर तिच्यामध्ये टॅलेंट असेल, जर मी माझ्या कंपनीला पुढे घेऊन जाऊ शकते, तर मला पुरुषांच्या समान सॅलरी पाहिजे. जर मी पुरुषांपेक्षा जास्त चांगलं करते, तर त्यांच्यापेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट पाहिजे.
जो तुलसीचा रोल तुम्ही केला होता त्यामुळे जी इमेज बनली होती त्याचा राजकारणामध्ये काही फायदा झाला? अजिबात नाही, नुकसान झालं. कारण मी जेव्हा मुख्यतः राजकारणात आले, तेव्हा ॲक्टर्सची ही प्रतिमा होती की ते संयमी नसतात, की त्यांना लेजिस्लेट करता येत नाही, देशात कायदा कायम करता येत नाही. एखाद्या मंत्रालयात असतील तर गांभीर्याने आपली जबाबदारी पूर्ण करत नाहीत, वेळ देत नाहीत, जनतेला भेटत नाहीत, गरिबांची कामं करत नाहीत. मी या कॉन्टेक्स्टमध्ये विचारत होतो, जसं हेमा मालिनी जी आहेत त्या सुद्धा बीजेपीच्या हो. मोठ्या स्टार कॅम्पेनर आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत. त्या जेव्हा पब्लिक मीटिंगमध्ये जातात तेव्हा लोक त्यांना म्हणतात की शोलेचा डायलॉग ऐकवा, आणि मग त्या म्हणतात की चल धन्नो, आज तेरी बसंती के इज्जत का सवाल है. तर तुम्ही जेव्हा नाही, जायचा तेव्हा तुम्हाला नाही नाही, म्हणायचं की तुलसीचा टेलिव्हिजनमध्ये डायलॉग कधीच ऐकवा? माझ्या इज्जतचा प्रश्न उठला नाही. परंतु हेमाजींचा संपूर्ण ॲक्टरच्या नात्याने कार्यकाळ आयकॉनिक डायलॉगसाठी, आयकॉनिक सिनेमांसाठी ओळखला जातो. आज सुद्धा त्यांना त्याच दृष्टिकोनाने पाहिलं जातं, कारण त्यांची एक अवीट छवी आहे देशाच्या कल्चरल मानचित्रावर, जी मीडियामुळे उत्पन्न होते. माझ्या सीरियलमध्ये असा कुठला आयकॉनिक डायलॉग नव्हताच. आम्ही सामान्य कुटुंबातील सामान्य महिलांचं जीवन दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मी राजकारणामध्ये सुद्धा हा खूप समजून-उमजून डिसिजन घेतला होता, की मला जर एक पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्टच्या नावाने कोणी ओळखतं, तर ते स्मृती इराणीला ओळखतील. मी कुठल्यातरी पात्राच्या माध्यमातून जनतेच्या विचारांना धूसर करू इच्छित नव्हते, की तुम्ही जसे बनावटी दिसाल, कारण राजकारण हे बनावटींचा खेळ नाहीये. आणि यामध्ये 2 गोष्टी या होत्या रजतजी, की माझं वय सुद्धा कमी होतं. तर जे असे कमी वयाचे असतात नॉर्मली त्यांना म्हटलं जातं, की आधी अनुभव घ्या, मग करा. आणि यंगस्टर्स असं म्हणतात, की "अरे, जोपर्यंत संधी देणार नाही तर अनुभव कसा मिळेल?" तर एकतर मी वय माझं कमी, त्यातही महिला, त्यातूनही सीरियलवाली महिला. तर माझ्यासाठी तुलसी असणं मग ॲडव्हान्टेज नव्हतं. सिरियलवाल्या कमी वयाच्या महिलेला नितीन गडकरी म्हातारी कसं काय समजले? हो. तर मी युवा मोर्चामध्ये उपाध्यक्ष बनले होते 2003 मध्ये. माझे जे आणखी एक उपाध्यक्ष त्या विभागाचे होते, जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस, आणि परभणीचे सुजित सिंग ठाकूर माझे अध्यक्ष होते. आणि 2 असे महामंत्री जे आज MLC आहेत महाराष्ट्रात. तर नितीनजींनी त्या सगळ्यांना बोलावलं आणि म्हटलं, की "तुमचं डोकं फिरलंय? त्या म्हाताऱ्या बाईला तुम्ही युवा मोर्चात का पदाधिकारी बनवलंय?" तर या सगळ्यांना जाऊन नितीनजींना सांगावं लागलं, की ते पात्र आहे तुलसीचं, जे 60 वर्षांचं आहे, आणि ही स्मृती आहे जी 25 वर्षांची आहे. तर नितीनजींना तेव्हा बरं वाटलं. म्हणाले, "मग ठीक आहे. नाहीतर युवा मोर्चामध्ये 60 वर्षांचे लोक काय करतायत?" परंतु तुम्ही काहीही म्हणा, ते जे तुलसीचं पात्र आहे त्याला जगभरामध्ये ओळखतात. मला लोक सांगत होते की जेव्हा तुम्ही मदिनाला गेलात हो. तिथे सुद्धा तुलसीला ओळखणारे लोक तुम्हाला भेटले मी होते. मंत्री या नात्याने मदिनेत गेले होते आणि तिथे या गोष्टीची कुठे ना कुठे चर्चा होती. कारण मी भारतीय वेशभूषेत गेले होते. माझ्या कपाळावर माझी टिकली, माझं सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र, आणि अशा वेशभूषेत सहसा तुम्ही कुठल्याही भारतीय महिलेला मदिनेमध्ये बघत नाही. कारण ती एक पवित्र जागा आहे मुस्लिम समाजासाठी. मला अनुमती दिली गेली होती तिथून, की तुमची जी वेशभूषा आहे तुम्ही त्यात जाऊ शकता. आम्हाला काही अडचण नाही, जर तुम्हाला काही अडचण नसेल तर. आणि तिथे सिक्युरिटी लागू होती, की जर काही कन्फ्रंटेशन झालं किंवा काही अशी कुठली स्थिती उत्पन्न झाली, ज्यात काही नाराजी व्यक्त करण्यासाठी स्मृती इराणीच्या जवळ आले, तर सिक्युरिटी आजूबाजूला असली पाहिजे. तर त्यावेळी मी एका कडेला गेले, तर अचानक एक गर्दी पळत आली. तर सिक्युरिटी अलर्ट झाली, की कदाचित या वेशभूषेत बघून काही लोक नाराज झाले असतील. अचानक कुणीतरी गर्दीतून ओरडलं, "तुलसी!" तर मी सिक्युरिटीला म्हटलं, "नाही, नाही, माझ्यावर आक्रमण करायला येत नाहीयेत, ऑटोग्राफ घ्यायला येतायत." तर सिक्युरिटी म्हणाली, की "तुलसी काय?" मी म्हटलं, "नंतर सांगते तुम्हाला." आता जे येत आहेत, वेगवेगळ्या राष्ट्रांतून लोक होते, कारण ते आपल्या पिल्ग्रिमेजसाठी जातात. तर ते सगळे मला वेगवेगळ्या देशातून लोक भेटले. मला सांगितलं, की स्वाहिलीमध्ये क्योंकि सास भी कभी बहू थी डब झालं होतं. अफगाणिस्तानचे लोक होते तिथे. ते मला म्हणाले, की त्यांनी टोलो टीव्हीवर तुलसीचं पात्र बघितलं, आणि ज्यांनी माझं डबिंग केलं होतं अफगाणिस्तानसाठी, त्या सुद्धा निवडणुकीत उभ्या राहिल्या होत्या. म्हटलं, "अच्छा, ओके, हो का?" मग आता जे पात्र बघू आम्ही क्योंकि सास भी कभी बहू थी मध्ये,
ते सुद्धा अशाच प्रकारचं आयकॉनिक पात्र आहे. त्यासाठी तर तुम्हाला पिंजऱ्यामध्ये एकट्याला सुद्धा बसवायला हवं. परंतु इतकं खरंय, की चॅनल असो किंवा एकता कपूर, त्यांना माहिती आहे, की माझी जीवनयात्रा मागच्या 2.5 दशकांपासून सामाजिक सुद्धा राहिली आहे आणि माझी इच्छा आहे, की आजची जनरेशन त्यांचे मुद्देसुद्धा आमच्या जनरेशन बरोबर कसे भिडतात घरांमध्ये, कसे तणाव होतात, कसं यंगस्टर्सला वाटतं, "अरे, आई-बाबांना समजत नाहीये Instagramवरती काय चालू आहे. Snapchatवर काय चालू आहे, तुम्हाला काय माहीत?" आणि आई-वडिलांची जी जिज्ञासा आहे किंवा त्यांचं थोडंफार त्यांची जी काही भीती आहे आणि आपल्यापेक्षा आधीचं जे जनरेशन आहे, त्यांचे या गोष्टीवर मिरवणं, की बघा मुलं मोठी झाली, आता समजलं किती अवघड असतं. तर या 3 जनरेशनचं कॉन्फ्लुअन्स आहे, कॉन्फ्लिक्ट आहे आणि कुठे ना कुठे एकत्र येणं आहे. तर मला वाटतं ते प्रेक्षक बघतील, त्यांना नक्कीच आवडेल.